जालना बनला गुन्हेगारीचा बालेकिल्ला। जालन्यात गुन्हेगारीचं प्रमाण। जालना शहरात चर्चेला उधाण। शिवसेना काँग्रेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊनही पोलिसांकडून कुठलीच कारवाई नाही। जालन्यात त्रिवेदी यांना बेदम मारहाण। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना गुन्हेगारीचा बालेकिल्ला बनला आहे। जालन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून यावर जालना शहरात चर्चेला उधाण आलंय। शिवसेना आमदार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे। तरी मात्र पोलिसांकडून कारवाईचं पाऊल उचललं गेलं नाहीये। जालन्यात जुने MIDC कंपनीमध्ये 3 ते 4 जणांनी श्रीकांत त्रिवेदी यांना बेदम मारहाण केली असून यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी तातडीनं भेट घेऊन आरोपीला अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। जालन्यात पत्रकार कैलास गजर, सामाजिक कार्यकर्तेसह हल्ले वाढले असून यावर पोलिसांनी गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांची ढिंड काढावी अशी मागणी जालन्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। 2 तारीख के दिन मैं मेरी कंपनी पे पुरानी MIDC में बैठा था। शाम के 6:30-7 बज रहे थे। वहाँ पे शिवा भरेवाल, सिद्धू धारीवाल, मयूर मेघावाले और सिद्धू वो चंदन जी रेखा है, उसका पूरा नाम मालूम नहीं मेरे को। ये आए, इन्होंने मेरे ऊपर जानलेवा हमला करे। इतना मारे जब तक मैं बेहोश नहीं हुआ तब तक मारे। आता मागणी काय आपली? मेरी एक ही मांगनी है कि ऐसे गुनहगारों से जालना को बचाओ। ये लोग कुछ भी कर सकते, कुछ भी मतलब मेरी कंपनी के अंदर घुस सकते, तो ये क्या नहीं कर सकते। दिन दिवाले इतनी गुंडागर्दी, ये गुंडागर्दी से मुक्त करो जालना को। और इनके ऊपर किसके हाथ है, कौन इनको सपोर्ट कर रहा, कौन इनको इतना ये करता बचा सकता, इनको इतनी मालूमात है कि अपन कुछ भी करो तो अपन बच जाएंगे बोल के इनमें इतनी हिम्मत आई। तो ये सब इसकी जरा अच्छी जांच पड़ताल भी होना और इनके ऊपर कारवाई होने को होना। या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय का? मी हिंगे साहेबांकडे माझा जबाब दिलेला आहे। त्यांनी काल FIR दाखल केलेली आहे। का नाव आपलं पूर्ण? श्रीकांत प्रकाश त्रिवेदी।